एका शांत सायंकाळी जेव्हा सूर्याची सोनेरी किरणं मावळतीला झुकली होती आणि झाडांच्या सावल्या लाभ झाल्या होत्या, तेव्हा एका महान अवधूताने आपल्या शिष्यांना जवळ बोलावलं. त्यांच्या डोळ्यांत अथांग शांती आणि चेहऱ्यावर एक दैवी तेज होतं. जणू काही साक्षात कैलासपती तिथे अवतरले होते. ते सांगत होते की हा देह म्हणजे फक्त एक मातीचं भांडं आहे, जे कधी ना कधी फुटणारच, पण गुरुतत्व हे अनंत, अविनाशी आणि सदैव भक्तांच्या पाठीशी असतं. ही गोष्ट आहे त्या महान योगीराज श्री शंकर महाराजांची, ज्यांनी आपल्या चमत्कारांनी नाही तर केवळ एका प्रेमाच्या नजरेनं हजारो भक्तांचं आयुष्य उजळून टाकलं. पुण्यातील त्या पवित्र भूमीवर जेव्हा महाराजांच्या महानिर्माणाची वेळ जवळ आली, तेव्हा भक्तांच्या मनात कोणती घालमेल सुरू होती आणि महाराजांनी त्यांना कोणता अखेरचा मंत्र दिला, हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ही कथा केवळ एका समाधीची नाही, तर ती एका कधीही न संपणाऱ्या विश्वासाची आणि भक्तीची आहे. अशाच प्राचीन आणि भक्तिपूर्ण कथांचा आनंद घेण्यासाठी आपल्या देववाणी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या कथेला प्रेमानं लाईक करा. तर त्या दिवशी आकाशाचा रंग जरा वेगळाच भासत होता. जणू काही निसर्गही एका मोठ्या परिवर्तनाची चाहूल घेत होता. पुण्याचा त्या पवित्र भूमीवर धनकवडी परिसरात एका जुन्या वडाच्या झाडाखाली शांतता पसरली होती. पण ती शांतता मोठी विलक्षण होती. त्या झाडाच्या गारव्यात बसलेले श्री शंकर महाराज आज नेहमीपेक्षा अधिक अंतर्मुख वाटत होते. त्यांच्या त्या अजानुबाहू शरीराची ठेवण, ते वक्र शरीर आणि डोळ्यातली ती अथांग चमक आजही भक्तांना भोरळ घालत होती. महाराज म्हणजे साक्षात शिवाचा अवतार आहेत असं मानणारे भक्त तिथे आजूबाजूला गर्दी करून उभे होते, पण कुणाच्याही मुखातून शब्द फुटत नव्हता. महाराजांनी अचानक आपल्या जवळ असलेल्या एका जुन्या भक्ताकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस स्मित उमटलं. ते स्मित पाहून भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला कुठेतरी जाणीव होत होती की ही प्रसन्नता एका मोठ्या प्रवासाची पूर्वतयारी आहे. महाराजांनी आपल्या हातातील चिमटा हवेत फिरवला आणि धुणीतली राख कपाळाला लावत म्हणाले की अरे, हा देह म्हणजे काय हो, फक्त एक मातीचं मडकं आहे. कुंभार जसं मडकं घडवतो आणि मग ते उपयोगात आणतो, पण शेवटी ते मातीतच मिसळतं. तसंच या शरीराचं आहे. लोक या शरीरालाच सर्वस्व मानतात, पण खरी शक्ती तर त्या परमात्म्याची आहे, जी आपल्या सगळ्यांच्या आत वास करते. महाराजांच्या बोलण्यात आज एक वेगळीच खोली होती. त्यांनी सांगायला सुरुवात केली की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर भक्तीचा ओलावा कमी होतो, तेव्हा तेव्हा परमेश्वराच्या शक्तीला कोणत्या ना कोणत्या रूपात या भूमीवर यावंच लागतं. मी आलो, मी पाहिलं आणि आता जाण्याची वेळ झाली आहे, असं म्हणताना त्यांच्या आवाजात एक विलक्षण गोडवा होता. तिथे बसलेले शेतकरी, कष्टकरी आणि साधेभोळे लोक महाराजांच्या प्रत्येक शब्दाला आपल्या हृदयात साठवून घेत होते. महाराजांनी पुन्हा एकदा सर्वांकडे पाहिलं आणि सांगितलं की तुम्ही मला कुठे शोधणार आहात? मी या शरीरात असेन तेव्हाही आणि नसेन तेव्हाही तुमच्या प्रत्येक हाकेला ओ देणार आहे. भक्तीमध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर गुरु कधीच दूर नसतो. जसं फुलापासून सुगंध वेगळा करता येत नाही, तसंच भक्तापासून गुरुला कुणीही वेगळं करू शकत नाही. महाराजांनी त्या दिवशी अनेक भक्तांच्या शंकांचं निरसन केलं, पण त्यांच्या बोलण्यात वारंवार एकच गोष्ट येत होती, ती म्हणजे देह विरून जाणार आहे. एका भक्ताने धीर धरून विचारलं की महाराज, तुम्ही गेल्यावर आमचं काय होणार? आम्हाला संकटात कोण वाचवणार आणि आमचा मार्ग कोण सुकर करणार? तेव्हा महाराज मोठ्याने हसले आणि म्हणाले की वेड्या, मी कुठे जाणार आहे? मी तर इथेच तुमच्या कणाकणात वसलेला आहे. फक्त पाहण्यासाठी ती दृष्टी हवी आणि हाक मारण्यासाठी ते हृदय हवं. महाराजांनी त्या दिवशी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांनी ठिकठिकाणी फिरून लोकांमधल्या अंधश्रद्धा दूर केल्या आणि त्यांना खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांचं ते वागणं कधी एखाद्या राजासारखं असायचं, तर कधी एखाद्या लहान बालकासारखं, पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक मोठा अर्थ दडलेला असायचा. धनकवडीच्या त्या परिसरात असलेल्या पक्ष्यांचा चिवचिवाट सुद्धा त्या क्षणी थांबला होता असं वाटत होतं. जणू काही ते पक्षीसुद्धा महाराजांचं ते अमूल्य ज्ञान ऐकण्यासाठी तिथे स्तब्ध झाले होते. महाराजांनी मग आपल्या झोडीतून काही प्रसाद काढला आणि सर्वांना वाटायला सुरुवात केली. तो प्रसाद घेताना प्रत्येकाला एक वेगळाच अनुभव येत होता. कुणाला त्यात साखरेची गोडी जाणवत होती, तर कुणाला त्यात आयुष्याचं सार सापडत होतं. महाराजांनी सांगितलं की माणसाने कधीही कर्माचा त्याग करू नये, पण त्या कर्मात अहंकार मात्र नसावा. मी करतोय ही भावना जोपर्यंत मनात आहे, तोपर्यंत मुक्ती मिळणं कठीण आहे. जेव्हा तुम्ही सगळं काही त्या विठ्ठलाच्या चरणी अर्पण कराल, तेव्हाच खऱ्या सुखाची प्राप्ती होईल. अशा प्रकारे महाराजांनी त्या दिवशी भक्तीचा एक नवा आयाम सर्वांसमोर मांडला. संध्याकाळ होत आली होती आणि मंदिरातून येणारा घंटानाद वातावरणात एक मांगल्य पसरवत होता. महाराजांनी डोळे मिटून घेतले आणि ते ध्यानात मग्न झाले. त्यांच्या आजूबाजूला एक दिव्य प्रकाशवलय निर्माण झाल्याचा भास तिथे असलेल्या अनेकांना झाला, पण कोणाचीही हिंमत होत नव्हती की त्यांना उठवावं किंवा काही विचारावं. महाराजांच्या त्या शांत रूपाकडे पाहून प्रत्येकाला आपल्या आयुष्यातल्या समस्या लहान वाटू लागल्या होत्या. तासनतास निघून गेले, पण महाराज तसेच शांत बसून होते.
रात्रीची वेळ झाली तरी भक्त तिथून हलत नव्हते. सगळ्यांना वाटत होतं की महाराज काहीतरी पुन्हा बोलतील, काहीतरी मार्गदर्शन करतील. पण महाराजांनी मौन धारण केलं होतं. हे मौन म्हणजे त्या महासमाधीची नांदी होती, याची कल्पना कुणालाच नव्हती. महाराजांनी हळूच डोळे उघडले आणि समोर असलेल्या धुणीकडे पाहिलं. त्या धुणीतले निखारे जसे शांत होत होते, तसंच महाराजांचं शरीरसुद्धा आता शांततेच्या दिशेने झुकत होतं. त्यांनी इशारा केला की आता विश्रांतीची वेळ झाली आहे. तुम्ही सर्वजण आपापल्या घरी जा आणि नामस्मरण करा. नामात जी शक्ती आहे ती कशातच नाही. नाम घेणारा कधीच अनाथ नसतो. महाराजांच्या या आज्ञेवर कुणीही काही बोलू शकलं नाही. जड अंतःकरणाने प्रत्येकजण तिथून निघू लागला, पण प्रत्येकाचं लक्ष महाराजांच्या त्या तेजस्वी चेहऱ्याकडेच होतं. महाराजांनी सर्वांना हात उंचावून आशीर्वाद दिला आणि ते पुन्हा एकदा ध्यानात बुडाले. त्या रात्री धनकवडीत एक वेगळाच गंध दरवळत होता. जणू काही स्वर्गातील फुलांचा वर्षाव तिथे होत होता. भक्तांना झोप येत नव्हती, कारण त्यांच्या मनात महाराजांच्या शब्दांचा गजर सुरू होता. देह नश्वर आहे, पण गुरुतत्व कायम आहे, हे वाक्य त्यांच्या कानात घुमत होतं. महाराजांच्या जीवनातील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता, जिथे ते आपल्या भक्तांना विरहाच्या दुःखातून बाहेर काढून शाश्वत सत्याची ओळख करून देत होते. पुढच्या दिवशी काय घडणार होतं याची कुणालाच पुसटशी कल्पना नव्हती. पण एक मात्र खरं होतं की श्री शंकर महाराज आता एका वेगळ्या रूपाने आपल्या भक्तांच्या आयुष्यात येणार होते. त्यांच्या प्रत्येक हालचालीतून एकच संदेश मिळत होता की भक्ती ही रडण्यासाठी नाही, तर लढण्यासाठी आणि स्वतःला ओळखण्यासाठी असते. महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जे काही पेरलं होतं ते आता उगवण्याची वेळ आली होती. त्यांच्या शिष्यांमध्ये खळबळ उडाली होती, तरीही एक प्रकारची शांतता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती, कारण त्यांना आपल्या गुरूच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना होती. अशा प्रकारे त्या पवित्र रात्रीचा प्रहर सरत होता आणि एका नवीन युगाची सुरुवात होणार होती, जिथे महाराज देहाने नसले तरीही भक्तांच्या श्रद्धेतून सदैव जिवंत राहणार होते. महाराजांनी त्या रात्रीच्या एकांतात काय चिंतन केले असेल हे केवळ त्यांनाच ठाऊक, पण त्यांच्या त्या शांततेतच जगाचं कल्याण सामावलेलं होतं. भल्या पहाटे जेव्हा पहिला पक्षी ओरडला, तेव्हा महाराजांनी हळूवारपणे आपली हालचाल केली आणि आपल्या समोर असलेल्या त्या पवित्र भूमीला स्पर्श केला. ही तीच भूमी होती जिथे त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं होतं आणि जिथे त्यांना आता कायमची विश्रांती घ्यायची होती. महाराजांच्या मनात आता केवळ एकच विचार होता की आपल्या भक्तांना यातून कसं सावरता येईल. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मनाशी काहीतरी ठरवलं आणि एका दीर्घ श्वासासोबत त्यांनी नवीन दिवसाचं स्वागत केलं. हा दिवस महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार होता, कारण आज एका महान अवलियाची ही जीवनयात्रा एका वेगळ्या वळणावर पोहोचणार होती. महाराजांनी सर्वांना बोलावून घेतलं आणि आता शेवटच्या सूचना द्यायला सुरुवात केली. पहाटेचा सुवर्णाक्षरी प्रहर उजाडला आणि धनकवडीच्या त्या मातीचा कणनकण चैतन्याने न्हाऊन निघाला होता. महाराजांच्या त्या छोट्याशा कुटियासमोर आज भक्तांची मांदियाळी जमली होती, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती आणि तितकीच ओढ दिसत होती. महाराजांनी हळूच आपले डोळे उघडले आणि समोर असलेल्या धुणीकडे बघून एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या त्या वक्र देहातून निघणारे ते तेज आज आभाळाला गवसणी घालणारं होतं. त्यांनी आपल्या एका अतिशय जवळच्या शिष्याला खूण केली आणि जवळ बोलावलं. महाराजांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा त्या शिष्याला साक्षात ब्रह्मांड जवळ आल्याचा भास झाला. महाराज म्हणाले, "आणि बाळ, रडतोस कशाला? हे शरीर म्हणजे काय आहे हो? एक जुनं झालेलं वस्त्र आहे, जे आज बदलण्याची वेळ आली आहे. जसा एखादा प्रवासी आपलं काम संपवून आपल्या मूळ गावी जायला निघतो, तसाच हा प्रवास आहे. पण लक्षात ठेव, मी शरीराने गेलो तरी तुझ्या हृदयातून कधीच जाणार नाही." हे ऐकून शिष्याचा बांध फुटला आणि त्याने महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवलं. महाराजांनी त्याला प्रेमाने कुरवाळलं आणि सांगितलं की आता रडण्याची नाही, तर नामस्मरणाची वेळ आहे. त्या दिवशी महाराजांनी शेवटची आंघोळ केली आणि अंगावर भस्माचे पट्टे ओढले. त्यांच्या त्या आजानुबाहू रूपाकडे बघून साक्षात महादेवच तिथे बसले आहेत असं वाटत होतं. आजूबाजूला असलेल्या वृक्षांनी सुद्धा जणू माना खाली घातल्या होत्या. महाराजांनी भक्तांना सांगितलं की मला तुमच्याकडून काहीही नको आहे, फक्त एकच वचन द्या की तुम्ही कधीही संकटात घाबरणार नाही आणि नेहमी त्या परमेश्वराच्या नामात दंग राहाल. माझ्या या समाधीनंतर सुद्धा जो कोणी मनापासून मला हाक मारेल त्याच्यासाठी मी सदैव धावून येईन. महाराजांनी त्या दिवशी अनेक गूढ गोष्टी सांगितल्या, ज्या ऐकून भक्त थक्क झाले.
त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे त्यांनी हिमालयातील कडाक्याच्या थंडीत तपश्चर्या केली होती आणि कशाप्रकारे त्यांना दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला होता. त्यांच्या आयुष्यातील हे रहस्य ऐकताना भक्तांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. महाराजांनी मग सर्वांना एका ओळीत बसवून घेतलं आणि त्यांना आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवताना महाराज त्याच्या कर्माचा हिशोब जणू काही क्षणात चुकता करत होते. अनेकांना त्यांच्या स्पर्शानं आपल्या व्याधींपासून मुक्ती मिळाली, तर अनेकांना मनाची शांती लाभली. महाराजांनी पुन्हा एकदा सर्वांना सांगितलं की देह नश्वर आहे, पण गुरुतत्व कायम असते. तुम्ही मला या हाडामासाच्या शरीरात शोधू नका, तर तुमच्या प्रत्येक श्वासात मला शोधा. मी तिथेच आहे. आजूबाजूच्या गावांतून लोक बैलगाड्या झुंपून महाराजांच्या दर्शनासाठी येत होते. प्रत्येकाच्या मनात एकच आशा होती की महाराजांनी एकदा तरी आपल्याकडे मायेने बघावं. महाराजांनी सुद्धा कुणालाही निराश केलं नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना त्यांनी आपल्या प्रेमाच्या छायेत घेतलं. दुपारची वेळ झाली आणि सूर्याने तळपायला सुरुवात केली, पण महाराजांच्या त्या धुणीची उष्णता आज काही वेगळीच जाणवत होती. महाराज आज खूप तृप्त वाटत होते. त्यांनी सांगितलं की जीवनाचा प्रवास हा केवळ एक खेळ आहे आणि आपण सर्वजण त्या ईश्वराच्या हातातील बाहुल्या आहोत. जोपर्यंत आपण स्वतःला कर्ता मानतो तोपर्यंत आपण दुःखाच्या जाळ्यात अडकलेले असतो. ज्या क्षणी आपण सगळं काही त्या भगवंतावर सोडून देतो त्याच क्षणी आपण मुक्त होतो. महाराजांनी त्या दिवशी भक्तीचा असा काही संदेश दिला की जो ऐकून प्रत्येक भक्ताचं हृदय भरून आलं. त्यांनी सांगितलं की समाधी म्हणजे अंत नाही, तर ती एका नवीन रूपाची सुरुवात आहे. मी तुमच्यासाठी सदैव जागा आहे आणि सदैव तुमच्या हाकेला ओ देणार आहे. महाराजांनी मग आपल्या झोळीतून काही विभूती काढली आणि ती हवेत उडवली. ती विभूती जिथे जिथे पडली तिथे तिथे एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. भक्तांना आज एक वेगळाच अनुभव येत होता, जणू काही ते या जगातील नसून दुसऱ्याच कोणत्या तरी दैवी विश्वात आहेत. महाराजांनी मग शांतपणे डोळे मिटले आणि ओंकाराचा जप सुरू केला. त्यांच्या त्या मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. वाऱ्याची झुळूकसुद्धा आता शांत झाली होती आणि निसर्गही जणू स्तब्ध झाला होता. महाराजांच्या या ध्यानावस्थेतून त्यांच्या शरीराची शक्ती आता हळूहळू एका केंद्रबिंदूकडे गोळा होत होती. भक्तांना जाणीव होत होती की आता तो महान क्षण जवळ येतोय. प्रत्येकाचे हात आपोआप जोडले गेले होते आणि मुखातून महाराजांचा जय जयकार निघत होता. महाराजांनी सांगितलं की ही समाधी म्हणजे केवळ शरीराचा त्याग आहे. माझं कार्य पुढे चालूच राहणार आहे आणि माझ्या भक्तांच्या कल्याणासाठी मी अनंत काळापर्यंत इथेच राहणार आहे. धनकवडीची ती पावनभूमी आज एका महान इतिहासाची साक्षीदार बनत होती. महाराजांच्या चेहऱ्यावरचं ते स्मित आजही प्रत्येकाच्या मनावर कोरलं गेलं होतं. अशा प्रकारे त्या दुपारच्या प्रहरात महाराजांनी आपल्या भक्तांना जीवनाचं सर्वोच्च सत्य समजावून सांगितलं आणि त्यांना त्या कठीण काळासाठी मानसिकरित्या तयार केलं. महाराजांनी आपल्या शिष्यांना काही खास आज्ञा दिल्या आणि सांगितलं की समाधीनंतर कशाप्रकारे विधी करायचे आहेत, पण त्या विधींपेक्षा जास्त महत्त्व तुमच्या मनातील भावनेला असेल हे त्यांनी स्पष्ट केलं. भक्तीत जर ओलावा नसेल तर सर्व विधी व्यर्थ आहेत असं महाराजांचं ठाम मत होतं. महाराजांनी त्या दिवशी शेवटचं पाणी प्यायलं आणि मग ते पूर्णपणे मौनात गेले. हे मौन इतकं प्रभावी होतं की त्यातून हजारो शब्दांपेक्षा जास्त अर्थ व्यक्त होत होता. भक्तांनी शांतपणे बसून महाराजांच्या त्या रूपाचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. महाराजांनी आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून सर्वांकडे एकदा पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एकच संदेश होता की काळजी करू नका, मी तुमच्या सोबतच आहे. अशा प्रकारे कथेचा हा दुसरा भाग महाराजांच्या त्या दिव्य तयारीचा आणि भक्तांच्या आर्त हाकेचा साक्षीदार ठरला. कथेच्या या टप्प्यावर निसर्गही स्तब्ध झाला होता आणि काळ जणू थांबला होता. महाराजांनी आपल्या हाताने धुणीत शेवटची लाकडं टाकली आणि त्या अग्नीकडे बघून स्मितहास्य केलं. जणू काही तो अग्नी आणि महाराज यांच्यात काहीतरी गुपित संवाद सुरू होता. भक्तांच्या मनात मात्र एकच विचार होता की इतका महान आत्मा आपल्याला सोडून जाणार म्हणजे नेमकं काय होणार. पण महाराजांनी आपल्या वर्तनातून हे आधीच सिद्ध केलं होतं की ते कधीच कुणाला सोडून जाणार नाहीत. पुण्याच्या त्या मातीत आज भक्तीचा सुगंध दरवळत होता आणि प्रत्येक श्वासासोबत ओम नमः शिवायचा जप ऐकू येत होता. महाराजांनी हळूच आपला हात उचलला आणि समोरच्या अथांग आकाशाकडे बोट दाखवलं. त्या खुणेचा अर्थ असा होता की आता वेळ झालीये त्या अनंत तत्वात विलीन होण्याची. महाराजांच्या या कृतीमुळे भक्तांच्या मनात एकीकडे दुःख होतं तर दुसरीकडे एका महान अनुभवाची अनुभूती होती. सर्वजण आता त्या तिसऱ्या प्रहाराची वाट पाहत होते, जेव्हा महाराज आपल्या देहाचा त्याग करून महासमाधी घेणार होते.
महाराजांनी पुन्हा एकदा सर्वांना डोळे मिटायला सांगितले आणि स्वतःच्या आत्म्यात रममाण झाले. संपूर्ण वातावरण एका अनामिक शांततेत न्हाऊन निघालं होतं आणि ही शांतता काहीतरी फार मोठं घडणार असल्याचं सुचवत होती. महाराजांनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून त्यांना शेवटचा प्रसाद दिला आणि सांगितलं की हा प्रसाद तुमच्या आयुष्यात नेहमीच गोडवा निर्माण करेल. भक्तांनी तो प्रसाद आपल्या मस्तकाला लावला आणि महाराजांच्या चरणी लीन झाले. अशा प्रकारे या दुसऱ्या टप्प्यात महाराजांनी आपल्या भक्तांच्या मनातील भीती दूर करून त्यांना खऱ्या भक्तीच्या मार्गावर आणून सोडलं होतं. आता प्रतीक्षा होती ती त्या अंतिम क्षणाची, ज्याची चर्चा आजही महाराष्ट्राच्या घराघरात केली जाते आणि जो क्षण धनकवडीच्या मातीत अजरामर झाला आहे. दुपारची ती वेळ मोठी विलक्षण होती. सूर्याचं तेज जणू महाराजांच्या चेहऱ्यासमोर फिकं पडत होतं आणि धनकवडीच्या त्या मातीत एक वेगळाच दरवळ सुटला होता. महाराजांनी सोपानला जवळ बोलावलं आणि त्याच्या थरथरणाऱ्या हातावर आपला आश्वासक हात ठेवला. सोपानच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, कारण त्याला माहीत होतं की आता वेळ जवळ आली आहे. महाराज धीर गंभीर स्वरात म्हणाले की अरे वेड्या, हा शोक कशासाठी? मी या शरीराचा त्याग करून अधिक व्यापक होणार आहे. आता मी तुला फक्त समोर दिसतोय, पण यानंतर मी तुझ्या श्वासात, तुझ्या विचारात आणि तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या सोबत असेन. महाराजांनी त्या दुपारी सर्वांना सांगितलं की माझं हे वक्र शरीर आता थकलं आहे, पण माझं तत्व मात्र कधीच थकणार नाही. त्यांनी समोर असलेल्या त्या वडाच्या झाडाकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की बघा, तो वटवृक्ष जसा शेकडो वर्ष उभा राहून सर्वांना सावली देतो, तसंच माझं हे गुरुतत्व तुम्हा सर्वांना कायम आशीर्वाद देत राहील. महाराजांच्या सांगण्यावरून तिथे समाधीसाठी जागा तयार करण्याचं काम सुरू झालं. प्रत्येक कुदळीचा घाव जणू भक्तांच्या काळजावर बसत होता, पण महाराजांच्या चेहऱ्यावर मात्र एक अद्भुत आनंद होता. त्यांनी गणपत नावाच्या एका गरीब शेतकऱ्याला जवळ बोलावलं आणि त्याला आपल्या झोळीतून एक छोटी पणती दिली आणि सांगितलं की ही पणती कायम तेवत ठेव, कारण ही केवळ प्रकाशाचं साधन नाही, तर ती तुझ्या भक्तीची निशाणी आहे. महाराज त्या दुपारी भक्तांना कर्माचं मर्म सांगत होते. त्यांनी सांगितलं की माणसाने आयुष्यभर केवळ संपत्ती मिळवण्यासाठी धावू नये, तर आपल्या पुण्याईची शिदोरी कशी वाढेल याकडे लक्ष द्यावं. आपण जाताना काहीही सोबत नेणार नाही आहोत, पण आपण केलेल्या चांगल्या कामाचा सुगंध मात्र या जगात कायम राहणार आहे. महाराजांनी सोपानला सांगितलं की माझ्या या देहानंतर भक्तांच्या मनात शंका येईल की महाराज आपल्याला सोडून गेले, पण तू त्यांना सांग की जोपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे आणि जोपर्यंत नद्या वाहत आहेत, तोपर्यंत मी या विश्वातच आहे. महाराजांनी त्या क्षणी साक्षात दत्तात्रयांचं रूप धारण केल्याचा भास अनेकांना झाला. त्यांच्या भोवती एक निळं वलय निर्माण झालं होतं आणि वातावरणात कस्तुरीचा सुगंध पसरला होता. महाराज म्हणाले की जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येईल, तेव्हा तेव्हा केवळ माझा हा चिमटा आणि ही धुणी आठवा, मी धावून येईल. तिथल्या विहिरीतील पाणीसुद्धा आज स्थिर झालं होतं आणि पक्षीसुद्धा निवांतपणे महाराजांच्या सानिध्यात बसले होते. महाराजांनी सांगितलं की भक्तीमध्ये कधीही अहंकार नसावा. मी मोठा भक्त आहे किंवा मी देवाला ओळखलं आहे असं म्हणणं म्हणजे देवाला स्वतःपासून दूर करणं होय. ज्या दिवशी तुम्ही मीपणाचा त्याग कराल, त्याच दिवशी साक्षात पांडुरंग तुमच्या समोर उभा राहील. महाराज त्या दुपारी खूप वेळ मौनात गेले आणि त्यांनी आपल्या मनाच्या शक्तीने अनेक लांब असलेल्या भक्तांना सुद्धा निरोप धाडला. जे भक्त पुण्यात येऊ शकत नव्हते त्यांना सुद्धा महाराजांच्या समाधीची चाहूल लागली आणि ते जिथे होते तिथेच महाराजांच्या नावाचा गजर करू लागले. धनकवडीच्या त्या छोट्याशा गावात आज जणू अख्खं ब्रह्मांड एकवटलं होतं. महाराज आता हळूहळू समाधीच्या जागेकडे सरकू लागले होते, पण त्यांच्या चाळण्यात एक राजबिंडा तोरा होता, जणू काही एखादा योद्धा युद्ध जिंकून आपल्या राजवाड्यात परतत आहे. महाराजांनी त्या दुपारी शेवटचं प्रवचन दिलं, ज्यामध्ये त्यांनी नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केलं. ते म्हणाले की मुखात नाम आणि हृदयात प्रेम असेल तर तुम्हाला कोणत्याही तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. महाराज त्या समाधीच्या जागेपाशी पोहोचले आणि त्यांनी तिथल्या मातीला वंदन केलं. ती मातीसुद्धा जणू महाराजांच्या स्पर्शाने पावन झाली होती. भक्तांनी तिथे हार आणि फुलांची सजावट केली होती, पण महाराजांनी सांगितलं की मला या कशाचीही गरज नाही, मला फक्त तुमची निर्मळ भक्ती हवी आहे. महाराजांनी सोपानला सांगितलं की माझी ही धुणी कधीही विझू देऊ नकोस, कारण या धुणीतील राख ही केवळ राख नसून ती भक्तांच्या दुःखाचा नाश करणारा औषध आहे. महाराजांनी मग सर्वांकडे एक शेवटची नजर टाकली आणि त्या नजरेत इतकी माया होती की प्रत्येकाचं हृदय भरून आलं. त्यांनी गणपतला सांगितलं की तुझ्या शेतातून निघणारा पहिला घास तू नेहमी भुकेल्यांना दे, म्हणजे तुझं घर कधीही अन्नाने कमी पडणार नाही.
महाराज आता त्या पवित्र विवराकडे पाहत होते आणि त्यांच्या डोळ्यात एक तृप्तीची भावना होती. त्यांनी सांगितलं की देह विलासी आहे, पण आत्मा अमर आहे आणि मी त्या अमर तत्वाकडे जात आहे. महाराजांनी त्या दुपारी एका लहान मुलीला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं की बाळ, तू नेहमी आनंदी राहा, कारण आनंदातच ईश्वर वास करतो. अशा प्रकारे या महाराजांच्या महानिर्वाणाची तयारी आता पूर्ण झाली होती आणि सूर्याची किरणं सुद्धा आता हळूहळू कलू लागली होती. जणू निसर्गसुद्धा आता या महान आत्म्याच्या विलिनीकरणाची तयारी करत होता. महाराजांनी आपल्या शिष्यांना सूचना दिली की आता मंत्रांचा गजर वाढवा आणि नामाचा घोष असा करा की तो स्वर्गापर्यंत पोहोचला पाहिजे. भक्तांनी मग मोठ्या आवाजात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर सुरू केला आणि संपूर्ण परिसर चैतन्याने भरून गेला. महाराजांनी आपल्या हातातील काठी बाजूला ठेवली आणि ते आता शांतपणे बसायची तयारी करू लागले. त्यांच्या प्रत्येक हालचालीतून एक मोठेपण झळकत होतं आणि भक्तांच्या मनात विरहाचे डोंगर उभे राहत होते. पण महाराजांच्या त्या प्रसन्न मुद्रेकडे पाहून त्यांना धीर मिळत होता. महाराजांनी सांगितलं की काळ बदलला तरी गुरु आणि शिष्याचं नातं कधीच बदलत नाही. मी जरी या जागेवर समाधी घेतली तरी माझं लक्ष तुमच्यावर सदैव राहणार आहे. महाराजांनी त्या दिवशी भक्तीच्या पराकाष्ठेचं दर्शन घडवलं आणि सर्वांना सिद्ध केलं की मृत्यू हा शेवट नसून ती एका नव्या प्रवासाची नांदी आहे. धनकवडीत जमा झालेली ती गर्दी आता एका आवाजात देवाचं नाव घेत होती आणि महाराज त्या गजरात स्वतःला हरवून घेत होते. महाराज आता त्या समाधीच्या विवरापाशी बसले आणि त्यांनी शांतपणे डोळे मिटले. हे दृश्य इतकं विलोभनीय होतं की प्रत्यक्ष देवसुद्धा ते पाहण्यासाठी खाली आले असतील असं वाटत होतं. महाराजांच्या त्या वक्र शरीराची ठेवण आज जणू एका कमळासारखी दिसत होती. त्यांनी आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवलं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य प्रकाश उसंडून वाहत होता. भक्तांना आता जाणीव झाली होती की महाराज आता आपल्यापासून देहाने दूर जात आहेत, पण त्यांच्या मनात एक खात्री होती की महाराज सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. महाराजांनी आपल्या उजव्या हाताने अभयमुद्रा केली आणि जणू सर्वांना सांगितलं की भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे. त्या दुपारचा हा प्रहर आता सायंकाळीकडे झुकत होता आणि महाराजांच्या जीवनाचा हा तिसरा टप्पा आता पूर्णत्वास येत होता. सर्वजण आता त्या अंतिम क्षणाची वाट पाहत होते, जेव्हा महाराज पूर्णपणे त्या अनंत तत्वात विलीन होणार होते आणि महाराष्ट्राच्या भूमीवर एक नवीन शक्तिपीठ निर्माण होणार होतं. सूर्य आता पूर्णपणे पश्चिमेच्या क्षितिजावर रेंगाळत होता आणि आकाशात केशरी रंगाची उधळण झाली होती. जणू काही नियतीसुद्धा महाराजांच्या त्या अंतिम यात्रेला फुलांनी सजवत होती. धनकवडीच्या त्या छोट्याशा गावात आज दुःख होतं, पण त्या दुःखातही एक प्रकारचं मांगल्य होतं, कारण साक्षात शिवस्वरूपी आत्मा आता या मातीचा भाग बनला होता. महाराजांनी आपल्या देहाचा त्याग केला असला तरी त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध तिथे दरवळणाऱ्या उदबत्त्यांच्या धुरापेक्षाही प्रखर होता. भक्तांनी मग महाराजांच्या आवडीची भजने आणि नामाचा गजर आणखी जोरात सुरू केला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या घोषाने संपूर्ण आसमंत भरून गेला होता. रात्रीचा प्रहर सुरू झाला आणि आकाशात चांदण्यांची लखलखाट वाढली. जणू काही स्वर्गलोकातून देव या शिवयोगी आत्म्याच्या स्वागताला आले होते. महापुरुषाच्या स्वागतासाठी उभे राहिले होते. महाराजांच्या त्या समाधीवर आता एक छोटीशी वेदी तयार करण्यात आली होती, जिथे महाराजांची धुणी अजूनही तेवत होती. त्या धुणीतील अग्नी आज काहीतरी वेगळं सांगत होता. तो अग्नी सांगत होता की शरीर संपलं तरी माझी ही भक्तीची ज्योत कधीच विझणार नाही. गणपतने त्या रात्री तिथेच बसून राहण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटत होतं की महाराज आता उठतील आणि म्हणतील की अरे काय हे नाटक लावलंय, चला कामाला लागा. पण महाराज आता चिरनिद्रेत गेले होते, किंवा असं म्हणा की ते आता पूर्णपणे जागे झाले होते आणि जगाला झोपेतून उठवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं होतं. महाराजांच्या त्या समाधीस्थानी आता एक विलक्षण शांतता पसरली होती, पण ती शांतता भयाण नव्हती, तर ती सुखद होती. तिथे बसलेल्या प्रत्येक भक्ताला आपल्या मनातील सर्व ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. महाराजांनी आपल्या जाण्याने भक्तांना एक मोठी शिकवण दिली की जीवनात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. फक्त तुमचं प्रेम आणि तुमची भक्ती हीच तुमच्यासोबत राहते. त्या रात्री अनेक भक्तांना स्वप्नात महाराजांचे दर्शन झाले आणि महाराजांनी त्यांना पुन्हा एकदा तोच मंत्र दिला की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सकाळ झाली आणि सूर्याची पहिली किरणं जेव्हा त्या समाधीवर पडली तेव्हा तिथे एक वेगळाच प्रकाश दिसत होता.
भक्तांनी मग तिथे फुलांची आरास केली आणि महाराजांच्या पादुकांचे पूजन केले. महाराजांनी आपल्या आयुष्यात जे चमत्कार केले होते त्यापेक्षा मोठा चमत्कार आज तिथे घडत होता, कारण महाराज नसतानाही त्यांची उपस्थिती प्रत्येकाला जाणवत होती. सोपानने मग महाराजांच्या काही आठवणी सांगायला सुरुवात केली. तो सांगू लागला की महाराज कसे कधीकधी रागवायचे, पण त्या रागातही बापाची माया असायची. महाराज कसे भक्तांच्या घरात जाऊन त्यांच्यासोबत साधी भाकरी खायचे आणि त्यांच्या जीवनातील दुःख दूर करायचे. हे ऐकताना प्रत्येकाचे डोळे ओले झाले होते, पण आता त्या डोळ्यांत निराशा नव्हती, तर एक प्रकारचा विश्वास होता. महाराजांनी आपल्या पुण्यतिथीच्या दिवशी हा जो मार्ग दाखवला होता तो भक्तीचा आणि समर्पणाचा मार्ग होता. त्यांनी सिद्ध केलं होतं की गुरु हा केवळ व्यक्ती नसून तो एक विचार आहे, एक शक्ती आहे जी आपल्याला जीवनाच्या प्रत्येक संकटातून बाहेर काढते. महाराजांच्या त्या समाधीस्थानी आता लोक लांबून लांबून येऊ लागले होते. बैलगाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाला त्या मातीला स्पर्श करायचा होता जिथे महाराजांनी विसावा घेतला होता. गणपतने पाहिलं की महाराजांच्या धुणीतून येणारी राख आजही लोकांसाठी संजीवनी ठरत होती. ज्यांना दुःख होतं, ज्यांना व्याधी होत्या, ते लोक ती राख कपाळाला लावत होते आणि त्यांना तात्काळ आराम मिळत होता. हा महाराजांचा आशीर्वाद होता जो आजही त्यांच्या भक्तांच्या पाठीशी उभा होता. महाराजांनी आपल्या देहाचा त्याग करून स्वतःला अणुरेणूंमध्ये सामावून घेतलं होतं आणि त्यामुळेच ते आता एका ठिकाणी नसून सर्वत्र होते. धनकवडीची ती जागा आता एक तीर्थक्षेत्र बनली होती, जिथे प्रत्येक श्वासात महाराजांच्या नामाचा गजर ऐकू येत होता. महाराजांनी जाताना सोपानला सांगितलं होतं की मी पुण्यात आहे, मी परभणीत आहे, मी हिमालयात आहे आणि मी तुझ्या हृदयातही आहे. ही व्याप्ती आता भक्तांना उमजू लागली होती. महाराजांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा केवळ रडण्यासाठी नव्हता, तर तो आनंदाचा होता, कारण एका भक्ताला आपला देव आता कायमचा मिळाला होता. महाराजांनी आपल्या शब्दांनी जो विश्वास पेरला होता तो आता वटवृक्षासारखा वाढू लागला होता आणि त्याची सावली प्रत्येकाला आधार देत होती. रात्रीच्या शांततेत जेव्हा तिथे बसून लोक ध्यान लावत तेव्हा त्यांना महाराजांचा तो खणखणीत आवाज ऐकू येत असे, जो त्यांना सतत आठवण करून देत असे की हा देह नश्वर आहे, पण तुमचं कर्म अमर आहे. अशा प्रकारे महाराजांच्या त्या महानिर्वाणाची ही कथा महाराष्ट्राच्या संस्कृतीत एक अमूल्य ठेवा बनून राहिली आहे आणि आजही प्रत्येक पुण्यतिथीला भक्त त्याच श्रद्धेने तिथे जमतात आणि महाराजांच्या कृपेचा अनुभव घेतात. महाराजांनी जो दिवा लावला होता तो आता घराघरात पोहोचला होता आणि प्रत्येकाच्या मनात भक्तीची ज्योत तेवत होती. या कथेचा हा चौथा भाग महाराजांच्या त्या दिव्य विलिनीकरणाचा आणि भक्तांच्या अढळ विश्वासाचा एक पुरावा आहे, जो काळ कितीही पुढे गेला तरी कधीही पुसला जाणार नाही. कारण जिथे भक्ती आहे तिथे महाराज आजही जिवंत आहेत आणि सदैव राहतील. महाराजांच्या महासमाधीनंतरचा तो काळ म्हणजे भक्तांच्या परीक्षेचा काळ होता. पण धनकवडीच्या त्या पवित्र मातीने लवकरच जगाला दाखवून दिलं की महाराज गेले नाहीत, तर ते अधिक प्रभावीपणे आपल्यासोबत आहेत. समाधीच्या त्या जागेवर आता एक छोटासा ओटा तयार झाला होता आणि तिथे महाराजांची ती धुणी अव्याहतपणे तेवत होती. सोपान आता तिथेच राहून महाराजांची सेवा करू लागला होता आणि गणपत दररोज आपल्या शेतातून येताना महाराजांसाठी काहीतरी नैवेद्य घेऊन येत असे. एक दिवस असाच पावसाळ्याचा काळ होता आणि पुण्यात मुसळधार पाऊस पडत होता. विजा कडाडत होत्या आणि वारं इतकं जोरात होतं की डोळ्यासमोरचं काही दिसत नव्हतं. सोपानला काळजी वाटू लागली की महाराजांच्या समाधीवर पाणी जाईल आणि ती धुली विझून जाईल. तो धावतच तिथे पोहोचला, पण तिथे पोहोचल्यावर जे त्याने पाहिलं ते बघून त्याचे डोळे विस्फारले गेले. समाधीच्या आजूबाजूला जणू एक अदृश्य छत्री हल्ली गेली होती. पावसाचे थेंब समाधीच्या अगदी जवळ येऊन बाजूला पडत होते, पण महाराजांच्या त्या पवित्र जागेला एक थेंबही स्पर्श करत नव्हता. धुणी तर पूर्वीपेक्षाही जास्त तेजाने जळत होती आणि त्यातून निघणारा तो दैवी प्रकाश संपूर्ण परिसराला उजळवून टाकत होता. सोपानला तेव्हा महाराजांचे ते शब्द आठवले की अरे, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच आहे. सोपानने तिथेच लोटांगण घातलं आणि त्याच्या लक्षात आलं की गुरुतत्व हे केवळ शब्दांत नसून ते एका अनुभवात असतं. हळूहळू समाधीच्या जागी भक्तांची गर्दी वाढू लागली. लोक आपल्या समस्या घेऊन येत होते आणि समाधीसमोर डोकं टेकवून शांतपणे निघून जात होते. कोणाचं आजारपण दूर होत होतं, तर कोणाचं मनातील दुःख मिटत होतं. गणपतने अनुभवलं की ज्या दिवसापासून त्याने महाराजांना आपल्या आयुष्याचं केंद्र मानलं होतं त्या दिवसापासून त्याच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासली नाही. त्याच्या शेतातलं पीक आता दुप्पट येऊ लागलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनात आता भीती उरली नव्हती. महाराजांच्या पुण्यतिथीचा पहिला वर्ष
सोहळा आला आणि धनकवडीत जणू जत्राच भरली. हजारो लोक आपल्या लाडक्या महाराजांच्या दर्शनासाठी आसुसलेले होते. हवेत गुलाल आणि फुलांचा सुगंध दरवळत होता आणि प्रत्येक भक्ताच्या मुखात फक्त शंकर महाराज की जय असा गजर होता. त्या दिवशी दुपारी 12च्या सुमारास जेव्हा समाधीची आरती सुरू झाली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला असं जाणवलं की गाभाऱ्यातून महाराजांचा तो खणखणीत आवाज येतोय. महाराज जणू प्रत्येकाला सांगत होते की मी तुमच्या भक्तीमध्येच जिवंत आहे. ही पुण्यतिथी केवळ एका शरीराच्या समाप्तीची आठवण नव्हती, तर ती एका कधीही न संपणाऱ्या कृपेची सुरुवात होती. महाराजांनी आपल्या आयुष्यात जे काही पेरलं होतं ते आता भक्तांच्या विश्वासाच्या रूपाने बहरलं होतं. आजही जेव्हा एखादा भक्त संकटात सापडतो आणि अंतःकरणापासून महाराजांना हाक मारतो तेव्हा त्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने महाराजांची मदत मिळतेच. कोणाला स्वप्नात महाराज दिसतात तर कोणाला अचानक एखादा मार्ग सापडतो. महाराजांची ती धुणी आजही धनकवडीत भक्तांच्या पापांचा नाश करत आहे आणि त्यांना खऱ्या मार्गाकडे घेऊन जात आहे. महाराजांनी जाताना जो संदेश दिला होता की देह नश्वर आहे पण गुरुतत्व कायम असते, तो संदेश आजही आपल्या सर्वांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आपण आपल्या शरीराला आणि आपल्या अहंकाराला कितीही महत्त्व दिलं तरी शेवटी आपली भक्ती आणि आपलं कर्मच शिल्लक राहतं. महाराजांच्या या पुण्यतिथी कथेचा सारांश हाच आहे की गुरु कधीही आपल्यापासून वेगळा नसतो, तो केवळ आपलं रूप बदलतो. पुण्याच्या त्या पावनभूमीवर श्री शंकर महाराजांनी जे चैतन्य निर्माण केलं ते आजही आपल्याला मार्ग दाखवत आहे. अशा या महान अवलियाच्या चरणी आपण सर्वांनी नतमस्तक व्हायला हवं. भक्तीमध्ये जर आर्तता असेल आणि नामावर जर विश्वास असेल तर प्रत्यक्ष देवसुद्धा आपल्या घराचा उंबरठा ओलांडून आत येतो. महाराजांची ही कथा ऐकताना तुमच्याही मनात भक्तीचा ओलावा निर्माण झाला असेल यात शंका नाही. संकट येतील आणि जातील, पण महाराजांचा तो शब्द की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा सदैव आपल्यासोबत राहील. धनकवडीच्या त्या परिसरात आजही जेव्हा शांततेत आपण डोळे मिटून बसतो तेव्हा महाराजांच्या पैंजणांचा आवाज आणि त्यांच्या त्या स्मितहास्याची अनुभूती आजही येते. ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर ती जगण्यासाठी आहे. महाराजांनी शिकवलेली ती माणुसकी आणि ती निष्काम भक्ती आपण आपल्या आयुष्यात उतरवली तर तीच महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा प्रकारे महाराजांच्या पुण्यतिथीची ही अमृतगाथा पूर्ण होते. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि या कथेतील भक्तीचा संदेश आपल्या आप्तिष्ठांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कथा जास्तीत जास्त शेअर करा. महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होवत हीच चरणी प्रार्थना. अशाच प्रकारे देवांच्या आणि संतांच्या दिव्य कथांचे अमृत पिण्यासाठी आपल्या देववाणी या लाडक्या चॅनलशी कायम जोडलेले रहा. महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धीची बरसात होईल. चला तर मग पुन्हा एकदा अंतःकरणापासून त्या योगीराजाचं नाव घेऊया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकर महाराज की जय. ही भक्तीची धारा अशीच वाहत राहो आणि आपण सर्वजण त्या ईश्वरी प्रकाशात नाहून निघूया. ज्यांनी ज्यांनी ही कथा श्रवण केली त्यांच्या आयुष्यात महाराजांनी दाखवलेला भक्तीचा मार्ग सुकर होवो, हीच या कथेची फलश्रुती आहे. राम कृष्ण हरी.